महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अनेक ठिकाणी भाजपाचा वर्चस्व आहे, पण भिवंडी, निजामपूर, उल्हासनगर आणि मालेगाव महापालिकेमध्ये कोणत्याही युती किंवा आघाडीला पूर्ण बहुमत मिळालेलं नाहीये। त्यामुळे सध्या सत्तेच्या सारीपाटावरती जुळवाजुळव सुरू झालेली आहे। नेमकं कशा पद्धतीने आपण ग्राफिकच्या माध्यमातून समजून घेऊया। सर्वात आधी आपण बघूया मालेगावात नेमकी काय परिस्थिती आहे। मालेगावात आपण बघूया एकूण जागा 84, बहुमताचा आकडा आहे 43 आणि यामध्ये आपण बघतोय भाजप 2, शिवसेना शिंदे 18, त्यानंतर MIM 21, सपा 5, काँग्रेस 3 आणि इस्लाम पार्टी 35 जागा बघायला मिळतात। त्यामुळे कशा पद्धतीने समीकरण होऊ शकतं आपण समजून घेऊया। इस्लाम पार्टी 35 जागा, याच्यामध्ये आपण बघतोय सपा जर 5 जागा जर यामध्ये आल्या आणि त्यानंतर जी टोटल होते त्यामध्ये जर शिंदेची शिवसेना आली 18 जागांची तर 58 होते, म्हणजे 43चा जो बहुमताचा आकडा आहे त्याला 58 पुढे जात आहे। त्यामुळे अशा पद्धतीचं समीकरण होऊ शकतं। मालेगावातली आपण परिस्थिती बघतोय। दरम्यान आता भिवंडीमध्ये सुद्धा इंटरेस्टिंग परिस्थिती तयार झाली आहे। भिवंडीत काय होते बघूया। भिवंडीमध्ये एकूण जागा आहेत 90, भिवंडी निजामपूरसाठी बहुमताचा आकडा आहे 46। यामध्ये आपण बघूया भाजपाच्या 22 जागा आहेत, शिंदेच्या शिवसेनेच्या 12 जागा बघायला मिळत आहेत, तुतारी म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी 12 आणि काँग्रेसच्या 30 जागा आहेत। कसं समीकरण होऊ शकतं आपण एकदा समजून घेऊया। आणि सगळ्यात महत्त्वाचं यामध्ये इतर जे आहेत ते 13 आहेत। आपण बघूया कशा पद्धतीने समीकरण होतंय। जर भाजप 22 जागा आहेत, भाजपासोबत आपण बघतोय शिंदेची शिवसेना जर एकत्र आली 12 जागा तर 34 होत आहे, बहुमताचा आकडा पूर्ण होत नाहीये। त्यामुळे बहुमत होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत इतर। आपण बघूया कशा पद्धतीने समीकरण। एकूण जागा 90 आपण बघतोय भिवंडी निजामपूरसाठी आणि बहुमताचा आकडा 46 आहे। यामध्ये भाजप 22, शिंदेची शिवसेना 12, शरद पवारांची राष्ट्रवादी 12 आणि काँग्रेस 30 अशा पद्धतीच्या जागा आणि इतर 13 बघायला मिळतात। कसं समीकरण आहे पुढचं आपण बघूया। काँग्रेसच्या 30 जागा, शरद पवारांची राष्ट्रवादी 12 जागा या एकत्र आल्या तर एकूण जागा होत आहेत 42। त्यामुळे पुन्हा एकदा 46 हा आकडा पूर्ण होत नाहीये। महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत इतर जे 13 आहेत। त्यामुळे आपण बघितलं कशा पद्धतीचे समीकरण आहेत। पुढे आपण जाऊया उल्हासनगरमध्ये काय परिस्थिती आहे। उल्हासनगरमध्ये एकूण जागा आहेत 78, बहुमताचा आकडा आहे 40। इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की भाजपाकडे 37 जागा आहेत आणि शिंदेच्या शिवसेनेकडे 36 जागा बघायला मिळत आहेत। काँग्रेससाठी 1 जागा आहे आणि इतर या ठिकाणी 4 बघायला मिळत आहेत। बघूया कशा पद्धतीचं समीकरण इकडे असू शकते। महत्त्वाची भूमिका इकडे सुद्धा आपण बघतोय 4 जागांची म्हणजे इतरची असणार आहे। कशा पद्धतीने जुळवाजुळव होऊ शकते आपण बघूया। भाजपाच्या 37 आहेत आणि इतर 4 आपण बघतोय। काँग्रेसची 1 जागा बघायला मिळते, त्यामुळे एकूण जागा आहेत 78, बहुमताचा आकडा आहे 40। आपण बघूया भाजपासोबत जर या 4 जागा आल्या तर बहुमताचा आकडा पूर्ण होतोय। तसंच जर शिंदेच्या शिवसेनेसोबत 36 जागांसोबत जर या 4 जागा इतर असतील तरी सुद्धा हा जो आकडा 40 आहे तो पूर्ण होतो। त्यामुळे अशा पद्धतीचं समीकरण एकंदरीत बघायला मिळत आहे। त्यामुळे आपण एकंदर उल्हासनगरमध्ये कशी परिस्थिती ती आपण बघितली। पुढे जाऊया। देवाच्या मनात असेल तर मुंबईत आपला महापौर होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध भाजप, शिवसेनेमध्ये कडवी झुंज झाली आणि यामध्ये भाजपनं बाजी मारली आहे तर ठाकरे बंधूंना 72चा आकडा ओलांडता आलेला नाहीये। महापालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत निकालांवरती भाष्य केलं आणि यासोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपाला सुद्धा जोरदार टोले लगावले। तर उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलंय, बघूया। आपला महापौर व्हायला पाहिजे हे तर स्वप्न आहेच, आणि बघू देवाच्या मनात असेल तर तेही होईल। देवाच्या म्हणजे माझ्या मला देवा म्हणतात म्हणून की वरच्या देवाच्या, वरच्या देवानेच ठरवलं आहे की महायुतीचा महापौर करायचा आहे, तुम्ही आमचा सोडू। देवाची इच्छा असेल तर महापौर होईल। देवाचं म्हणजे देवाची, मेवाची नाही। देवाची इच्छा असेल तर महापौर होईल। देवाचं म्हणजे देवाची, मेवाची नाही। तर ठाकरेंनी अजून मला शुभेच्छा दिल्या नाहीयेत असं फडणवीस म्हणाले, त्यावरती ठाकरेंनी टोला लगावलाय, बघूया। तुम्हाला शुभेच्छा दिल्यात का उद्धव ठाकरे साहेबांशी? नाही, माझं काही बोलणं झालं नाही अद्याप तरी शुभेच्छा आल्या नाहीत। नाही, माझं काही बोलणं झालं नाही अद्याप तरी शुभेच्छा आल्या नाहीत। शुभेच्छा द्यायला मी तेवढा काही खतरूड नाहीये, पण साहजिकच आहे एवढं सगळं त्यांनी कर्मकांड केल्यानंतर आम्ही जी त्यांना टक्कर दिले त्याचंही कौतुक त्यांनी केलं पाहिजे।
तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 165 जागा लढवलेल्या होत्या, त्यावरती 53 जागांवरती मनसेने निवडणूक लढवली आणि यापैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 तर राज ठाकरेंच्या मनसेला 6 जागा मिळालेल्या आहेत. ठाकरे बंधूंना अपेक्षित असं यश मिळालेलं नाही आणि यानंतर आता मुंबई महानगरपालिकेत या निकालानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलेली आहे. राज ठाकरेंनी नेमकं काय म्हटलंय त्या पत्रात आपण एकदा बघूया. सस्नेह जय महाराष्ट्र. मनसे शिवसेनेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं अभिनंदन. यावेळी निवडणूक अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी होती. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेला अपेक्षित यश मिळालं नसल्याचं दुःख आहे. आपले नगरसेवक तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेच्यासाठीची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची. मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी ठाम उभं राहायचं आहे. आपला नम्र राज ठाकरे, अशा पद्धतीचं पत्र राज ठाकरेंनी दिलेलं आहे. दरम्यान महापालिकेच्या निकालासंदर्भात शर्मिला ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया. आमचे 0 आमचे सगळे नगरसेवक नेले होते. उद्धवचे मायावते गेल्याला 84 का काय ते होते, त्यातले सगळे नेले होते. 60-65 नेले होते. त्याच्यावरती आम्ही 6 आलो आणि उद्धवचे मायावते 65-66 असतील. सो आम्ही खूप चांगली लढत दिली आणि परत मी सांगते, खूप चांगली लढत विदाऊट एनी आपण असं म्हणतो की सैन्याला निदान धान्य वगैरे तरी पुरवायला लागतं, तेवढं धान्यच आम्ही पुरवलं आणि तिथे म्हणजे तो मिसाईल्स सगळं असून सुद्धा आम्ही खूप चांगली लढत दिली. कसं आहे की शेवटी आम्ही पैशाला त्यांच्या पुरे पडूच शकत नाही. तुम्ही पण बघत होतात की कमळाच्या पाकिटातनं शिंदे कमळाला पकडतायत, कमळ शिंदेना पकडताय, ते अजित पवारांना पकडतायत. म्हणजे 5-5, 10-10 हजार रुपये जर मतदारांना तुम्ही देत असाल तर तसे आम्हाला आणि आम्हाला करायचं पण नाही की आम्हाला काम करायचंय पुढचं, आम्हाला पैसे वाटून मतदान नकोय. दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीचा मनसेला फटका बसल्याचं सांगत या निवडणुकीत मनसे बिगेस्ट लुझर ठरल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. बघूया. मी हे आधीच सांगितलं होतं, कारण मला राजकीय दृष्ट्या दिसत होतं की या युतीमध्ये सगळ्यात मोठं त्या ठिकाणी ज्याला म्हणतो आपण द बिगेस्ट लुझर ज्याला म्हणेन म्हणजे इलेक्शनचं, हे मनसे राहील. आणि माझं जे भाकीत होतं ते या निवडणुकीने स्पष्ट केलेलं आहे. त्या ठिकाणी मनसेला किंवा राज ठाकरेंना या युतीचा कुठलाही फायदा झालेला नाही. उद्धवजींना मात्र तो झालेला दिसतोय. चला, त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुठचा आहे तर तो मनसे आहे. पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं युबीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज युबीटी पुन्हा एकदा छाती फुलून आमच्यासमोर उभी आहे. हिंदीची सक्ती आणती असं सांगून त्यांना आमच्यापासून दूर नेलं, त्यांच्यावर जाळं टाकलं भावनिक, आणि त्यांचा स्वभाव हा संवेदनशील असल्यामुळे ते तिकडे गेले. पण ते गेल्यानंतर सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की या महानगरपालिकेमध्ये सगळ्यात मोठा फटका हा मनसेला बसणार. आता या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे काय म्हणालेत बघूया. नाही, आता हे शिवसेना भवनचा वॉर्ड हा आम्ही दिला ना, त्यांना निवडून पण आला. त्याच्यामुळे असं काही नाही आहे की त्यांची आम्हाला झाली आमची त्यांना नाही झाली, असं काही नाही आहे. दोन्हीकडे आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एकवाक्यता खूप छान, कारण मी आदित्य सगळेच आम्ही जे काय फिरलो त्या सगळीकडे शिवसेना आणि मनसे असा काही भेदभाव आम्हाला कुठेच दिसला नाही. छान एक